नमस्कार मंडळी, जोईज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे दोडक्याची शिराची चटणी आणि दोडक्याची भाजी। चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। बघा, अशा पद्धतीने हे दोडके घेतलेले आहेत आणि मी ह्या दोडक्यावरच्या एक एक शिरा मी असं काढून घेत आहे। अशा पद्धतीने ह्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघा, दोडक्याच्या शिरा सुद्धा वाया जात नाहीत। आपल्याला ह्या शिरांची चटणी करायची आहे। चला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शिरा घालून घेऊया। अशा पद्धतीने हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। 4 मिरच्या घेतल्या, जिरे घेतले, तसंच कोथिंबीर पण टाकून घेतली, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या, 1 चमचा खोबऱ्याचा किस घेतला, 1 चमचा डाळवे घेतले, त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये पाणी पण घालून घेतलं, थोडंसं मीठ घातलं आणि हे ग्राइंड करून घेतलं। बघा, आपल्या चटणीचा किती छान रंग आलेला आहे। जसा रंग आलेला आहे तसंच चवीला सुद्धा झालेली होती ही चटणी। इतकी खमंग, खरंच फारच छान झाली होती। चला मग आपण आता ह्या चटणीला तडका देऊन घेऊ। बघा, मी ह्या भांड्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले। आता जिरे पण व्यवस्थितरित्या तडतडलेले आहेत बघा। आता ह्याच्यामध्ये मी 1-2 लाल मिरच्या घालून घेते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि आपण आता ह्याच्यामध्ये तडका देऊन घेऊया। अशी आपली चटणी झालेली आहे। आता आपण दोडक्याची भाजी बघू। दोडके घेतले, दोडके चिरून घेतले। अशा पद्धतीने हे दोडके चिरून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे। अशा पद्धतीने ह्या दोडक्याचे आपले बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। आता मी सगळ्या दोडक्याचे असे बारीक काप करून घेतलेले पहा। अशा पद्धतीने मी हे दोडक्याचे काप करून घेतलेले आहेत। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि हे पॅनमध्ये मी थोडंसं भाजून घेते याला। आता हे मी पॅनमध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता आपल्या उंतण्याने त्याला थोडंसं हलवून घेऊ। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल पण टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून घेऊ आणि हे आपण भाजून घेऊ। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं। मिठाचा अंश त्याच्यामध्ये जर मुरलं गेलं मीठ त्याच्यामध्ये, तर आपल्याला हे खाताना खमंग लागतं ह्या फोडी। त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलं। गॅसवर पॅन ठेवला, पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे मी तेल ओतून घेतलं। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली, त्याचबरोबर मी जिरे पण टाकून घेतले आणि हे जो काही मसाला करून ठेवला होता, हा मसाला करून ठेवलेला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। 1 टोमॅटो घेतलं, कांदा घेतला, लसूण घेतला, अद्रक घेतलं, कोथिंबीर घेतली, हे सगळं ग्राइंड करून मी याच्यामध्ये घालून घेत आहे। हा मसाला तयार करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। हळद टाकली, काळा मसाला टाकला, आपलं घरचं काळं तिखट, जिरेची पूड टाकली, धनेची पूड टाकली आणि आता हे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊया। आता हे थोडं करपू नये म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं गरम। कधी पण गरमच पाणी टाकायचं, भाजीला टेस्ट येते। अशा पद्धतीने हे सगळा मसाला आपला मिक्स करून घ्यायचा, खमंग भाजून घ्यायचा, खमंग फ्राय करून घ्यायचा हा मसाला। सुगंध येईपर्यंत आपण हे मसाला भाजून घ्यायचा। आपल्याला आता हरभऱ्याच्या डाळीची दोडक्याची भाजी करायची आहे, म्हणून मी ही डाळ भिजवून ठेवलेली होती एक तास आणि ही भिजवलेली डाळ मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। थोडं फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर मी हे जे काही दोडक्याचे काप भाजून घेतले होते, फ्राय करून घेतले होते, हे पण टाकून घेतलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं।
बघा आपल्या भाजीचा कलर, टेक्स्चर किती छान दिसत आहे. अशा पद्धतीने मी हे भाजी तयार केलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. पहा आपली भाजी रेडी झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊया बाउलमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. खात रहा, मजेत रहा, खुश रहा, आनंदी रहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.